आखाती देशातील युद्धामुळे जळगावच्या सुवर्णगिरीमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळाली होती। मात्र त्यानंतर 3 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले की 1 वर्षासाठी कुठेतरी सोन्याची खरेदी थांबवावी। यानंतर जर आपण बघितलं तर आज कस्टम ड्युटी या ठिकाणी 15% वाढ झालेली आहे। याआधी कस्टम ड्युटी 6 वर होती, आता मात्र त्यात 9% वाढ होऊन ती थेट 15% वर आलेली आहे। आपण जर आजचा दर बघतो तर जळगावच्या सुवर्णगिरीमध्ये आज एकाच दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपये आणि चांदीच्या दरात एकाच दिवसामध्ये तब्बल 15,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। एकीकडे जर बघितलं तर लग्न सराईचं हे सीजन आहे। लग्न सराईच्या सीजन मध्ये ग्राहक वर्ग थोडाफार का होईना मात्र सोनं खरेदी करताना आपल्याला या ठिकाणी दिसते। मात्र कस्टम ड्युटी तब्बल 9% या ठिकाणी वाढ केलेली आहे। त्याचमुळे सोन्याच्या दरामध्ये 8,000 आणि चांदीच्या दरामध्ये जर बघितलं तर 15,000 रुपये या ठिकाणी वाढ झालेली आहे। या संपूर्ण वाढीची नेमकी काय कारण आहे यासोबत बोलण्यासाठी स्वतः सोने तज्ञ आपल्या सोबत आहे। आपण याच्याशी बातचीत करूयात। दादा काय सांगाल, कस्टम ड्युटी 9% वाढलेली आहे, ती 6 वरनं 15 वर गेली, याचमुळे या जळगावच्या सोनगिरीत सोने चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली काय? आता सोन्याची आयात ही कमी व्हायला पाहिजे असं मोदी साहेबांनी असं सांगितलेलं होतं। कुठेतरी ग्राहकांना एक आवाहन केलं होतं की 1 वर्षासाठी सोनं घेऊ नका। पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटने जी कस्टम ड्युटी जे सोनं जे बाहेरून यायचं, सोनं जे इम्पोर्ट व्हायचं त्याला पूर्वी मार्केटपेक्षा जे बाहेर रेट चालू आहे त्याच्यापेक्षा 6% ॲड होऊन इंडियामध्ये सोनं यायचं, ती कस्टम ड्युटी आता 9% ॲड झालेली आहे। कुठेतरी 15% कस्टम ड्युटी आता लागते। एका दिवसात सोन्याचे भाव आहे जवळजवळ 8,000 रुपये वाढलेले आहे आणि चांदीचे भावही 20,000 रुपये वाढलेले आहे। तर 9% कस्टम ड्युटी वाढल्यामुळे सोन्यामध्ये जवळजवळ 14,000 रुपयांनी वाढ व्हायला पाहिजे होती। आज 8,000 रुपयाने सोनं वाढलेलं आहे। कदाचित पुढचा इफेक्ट हा पडायचा बाकी आहे, 3% अजून इफेक्ट। तर कुठेतरी आता परत पुढचा आपण विचार केला तर ग्लोबली सोन्याचे भाव आज तेवढेच आहे जे काल होते, फक्त भारतात हे भाव वाढलेले आहे। तर जे US आणि इराणचं जे युद्ध चालू आहे त्यात काही नेगोशिएशन काही सुरू आहे, ते नेगोशिएशन ते पॉझिटिव्ह आले तर ग्लोबली सोन्याचे भाव वाढतील आणि इंडियामध्ये जे आज जे भाव आहे याच्यापेक्षाही म्हणजे ग्लोबली जर भाव वाढले तर इंडियामध्ये याच्यापेक्षा अजून जास्त भाव वाढतील। दादा ग्राहकांना कसा प्रतिसाद राहणार आहे? हे सर्व कन्फ्युजिंग आहे, दररोज सोने चांदीच्या दरात चढ उतार होत आहे, कसं बघतील ग्राहक या वाढी? आता जानेवारी महिन्यापासून आपण बघितलं ग्राहकांसाठी खूप मोठं हे कन्फ्युजन झालेलं आहे। कुठेतरी 1,80,000 पर्यंत सोन्याचा भाव गेला होता, चांदीचा भाव 4 लाख गेला होता, नंतर एकदम 1,40,000 वरती आला। काही जागतिक घडामोडीमुळे सोन्याची व्हॉलिटिलिटी खूप वाढलेली आहे, म्हणून ग्राहक आता काही ग्राहक सांभाळून सोनं घेत आहे। कोणी कमी भाव झाले होते तेव्हा चांगला फायदा उचलला, सोन्यामध्ये एंट्री केली। तर कुठेतरी दोघीकडचे ग्राहक आहे, कोणी समाधानी आहे की आपण कमीमध्ये सोनं भेटलं आपल्याला, कोणी महागात घेतलेलं आहे, कोणी आताही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे की आपण जाऊ दे आता आपण जेव्हा लागेल तेव्हाच घेऊ, असंही ग्राहकांचं म्हणणं आहे। पण लग्न सराईमध्ये भावाचा न विचार करता सोनं घेणारेही ग्राहक आहे। तर कुठेतरी ओव्हरऑल आपण बघितलं तर ग्राहकांनी सोन्याकडे पॉझिटिव्हली पहिल्यापासून पाहता आताही कदाचित पॉझिटिव्हलीच पाहतील, कारण की पहिलेच 1,80 भाव जाऊन आलाय। आज भाव वाढलेला असला तरी हा नवीन भाव नाहीये, त्यामुळे ग्राहकांमध्ये जास्त फक्त कन्फ्युजन आहे पण भीती नाहीये। आज सोन्याचा भाव 1,59,000 रुपये, टॅक्सेस पकडून 1,63,000 रुपये, चांदीचा भाव 2,85,000 रुपये, टॅक्सेस पकडून 2,93,000 रुपये। निश्चितच आयात शुल्कामध्ये तब्बल 9% या ठिकाणी वाढ केली, त्याचमुळे सोन्याच्या दरामध्ये तब्बल 8,000 आणि चांदीच्या दरात 15,000 रुपये या ठिकाणी वाढ झालेली आहे। मात्र ग्राहक वर्ग अद्यापही संभ्रम अवस्थेत आहेत। येणाऱ्या काळात नेमकी भाव चढ उतार होऊ शकतात, याच वेट अँड वॉचच्या भूमिकेत आजही जळगावच्या सुवर्णगिरीमध्ये ग्राहक संभ्रमावस्थेत असताना भविष्यात नेमकी ग्राहकाची संख्या कशा पद्धतीने या ठिकाणी दिसते हे देखील पाहणं तितक्याच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।